आगामी नगर परिषद निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली असून निवडणुका शांततेतपणे आणि पारदर्शकपणे पार पडण्यासाठी व्यापक नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विपिन ईटनकर यांनी दिली। ते नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते। स्टेट इलेक्शन कमिशननी प्रेस घेऊन येणाऱ्या नगर परिषदा नगर पंचायतांच्या इलेक्शनचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यामध्ये मी थोडक्यात आपल्याला तो कार्यक्रम वाचून दाखवतो की जिल्हाधिकारी यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे हा उद्या दिनांक 6/11 ला आम्ही पब्लिश करणार आहे। त्यानंतर नामनिर्देशन पत्र राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या वेबसाईटवर भरण्याकरिता उपलब्ध असण्याची कालावधी हा 10 ते 17/11 च्या दुपारी 2 वाजतापर्यंत अलाउड राहील। त्यानंतर वरील नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची कालावधी सुद्धा 10/11/25 ते 17/11/25 दुपारी 3 वाजतापर्यंत राहील आणि यामध्ये रविवारी आणि सुट्टीच्या दिवसामध्ये आपल्याला हे अर्ज करता येणार नाही। त्यानंतर नामनिर्देशन पत्र छाननी हे 18/11/2025 सकाळी 11 वाजतापासून छाननीचा कार्यक्रम राहील आरोकडे। त्यानंतर ज्या ठिकाणी छाननी झाल्यावर ज्या ठिकाणी अपील नाही आहे त्या ठिकाणी नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक 19 ते 21 दिनांकला 3 वाजतापर्यंत राहील। त्यानंतर ज्या ठिकाणी अपील आहे त्या ठिकाणी ही तारीख 21/11 ते 25/11 पर्यंत अलाउड केलेला आहे। त्यानंतर निवडणूक चिन्ह अलॉट करण्याचा तारीख आहे 26/11। त्यानंतर आवश्यक असल्यास मतदान हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। मतदान दिनांक 2/12/25 ला एकाच वेळेस सगळ्या 27 ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या 27 नगर परिषदा नगर पंचायतीला इलेक्शन होतं त्याला दिनांक 2/12 ला सकाळी 7:30 पासून ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपण हे मतदान घेणार आहे। निकाल मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक हा 3/12/2025 ला सकाळी 10 वाजतापासून सुरू होईल आणि सगळ्यात शेवटचं शासन राजपत्रामध्ये निकाल प्रसिद्ध करण्याचा तारीख राहील 10/12/2025 च्या पूर्वी हे आपल्याला करावं लागणार आहे। हा थोडक्यात निवडणूकचा कार्यक्रम आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 27 ठिकाणी लोकल बॉडीचं इलेक्शन होत आहे। यामध्ये जवळपास 374 प्रभाग आहे, 546 सदस्य संख्या जे निवडणुकीला पार पाडणार आहे। त्यानंतर 27 अध्यक्षपदांसाठी इलेक्शन होणार आहे। या सगळ्या प्रक्रियेमध्ये जवळपास 7,32,132 मतदार राहील याच्यामध्ये। त्यानंतर जवळपास 891 मतदान केंद्र याच्यामध्ये आहे, 27 निवडणूक निर्णय अधिकारी आहे, 27 अतिरिक्त म्हणजे ARO त्याच्यामध्ये राहील आणि डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जवळपास 4,500 ते 5,000 निवडणूक अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये पार्ट घेणार आहे। या इलेक्शनसाठी लागणारं साहित्य BU सगळं आपल्याकडे मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे। त्याचं FLC सुद्धा झालेलं आहे, त्याचा आता डाटाबेस तयार करणं सुरू आहे। त्यामुळे नागपूर जिल्ह्यातली सगळे ARO सगळी टीम तयार आहे। फक्त आता एकच आपल्याला विनंती आहे की ज्या प्रकारे आपण लोकसभा आणि विधानसभामध्ये आम्हाला मतदान वाढवण्यासाठी मदत केली त्याच धर्तीवर येणाऱ्या इलेक्शनमध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये प्रशासनासोबत आपण खांद्याला खांदा लावून काम करून जास्तीत जास्त मतदारांना पोलिंग स्टेशनपर्यंत आणून मतदान करण्यासाठी प्रवृत्त आपण करावं। थँक्यू। लोकवाहिनी मीडियासाठी अविनाश तोतडेची रिपोर्ट, नागपूर।